एवढा आपल्याला आयुर्वेदाचा काळ आहे, आपलं फ्युचर पण आहे. सुश्रुतांनी एवढं मोठं आयुर्वेद आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. धन्वंतरीची मूर्ती जर तुम्ही कधी व्यवस्थित बघितली असेल तर धन्वंतरीच्या एका हातात कलश आहे, एका हातात जळू आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे आणि एका हातात शंख आहे. ह्याचं कधी जर विचार केला तर ह्या वस्तू का आहेत? पहिला तुम्ही औषधोपचार करा, म्हणजे त्या कलशात जे जे औषधं आहेत ती अमृतासारखी आहे, त्याचा तुम्हाला बरं करण्यासाठी वापर करा. त्यानं तुम्हाला फरक नाही पडत तर तुमचं रक्त शुद्धीकरणासाठी तुम्ही जळू वापरा. जळू फार पूर्वीपासून अशुद्ध रक्त शोषून घेण्यासाठी वापरला जायचा. त्याच्या पाठीमागं बरंचसं सायन्स आहे. त्यानंही तुम्हाला नाही बरं वाटलं तर मग मात्र तुम्ही सर्जरीला जाता, म्हणजे सुदर्शन चक्रनी तुम्ही कापून तो भाग कट करून टाकून मग तुम्ही बरं होण्याचा एक मार्ग अवलंबू शकता. आणि त्यानंही ऑपरेशन नंतर सुद्धा जर तुमच्याकडे काही पर्याय उरलेला नसेल तर तो जो शंख त्यांच्या हातात आहे त्या शंखानं तुम्ही परमेश्वराचा धावा करा की बाबा आता ह्यानंही होत नाही, ह्या सगळ्या परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर कर. इतकी सुंदर जर आपल्याला देवताच आपली इतकी जर सुंदर असेल तर आपल्या भारतीय डॉक्टरांच्याकडनं, मग तो ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक असू दे, तर ते तुम्हाला बरंच करणार आहेत.